गुड मॉर्निंग फ्रेंड्स, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. तर बघा, मी रसिकाकडे आलेली आहे 11:30 वाजले सकाळचे. आम्ही सकाळी जाऊन विराजला स्कूलमध्ये सोडलं सकाळी 10 वाजता आणि मग मी माझ्या घरी गेले तिकडे आणि मावशी येईपर्यंत थांबले. सासूबाईंना सांभाळले. मावशी आल्या की मग मी इकडे आले. आता बघा चालू करते कामं. आता इकडं रसिकाकडे मावशी येऊन झाडून पुसून गेलेले आहेत. तर बघा आता कपडे सकाळीच आम्ही 10 वाजताच लावून गेली होती रसिकाकडचे मशीन. तर आता झालेली आहे मशीन. तर कपडे वाळत टाकते. असं एक कधी वाजतो कळत पण नाही बघा, लगेच 1 वाजतो. हे बघा आता भांडे आवरता ना तुमच्याशी बोलते आणि मेथीची भाजी पण निवडायची आहे. माझं काम होतं माहिती का, व्हिडिओ मी बनवते आणि अपलोड करायला वेळ मिळत नाही. काल तर अक्षरशः व्हिडिओ टाका म्हटलं तर संध्याकाळ रात्र झाली. व्हिडिओ काय टाकणं बनवून ठेवला पण टाकणं काय एडिट करून टाकणं काय नाही झालं. का तर इतक्या काही की सासूबाईंनी काल खूप त्रास दिला. पुन्हा विरांशनी झोपला होता, लगेच उठला खाली टाकल्यानंतर. म्हणजे असे काही सिच्युएशन असतात. त्याच्यामुळे माझा व्हिडिओ टाकणं काल ना थेट संध्याकाळी टाकला. बनवून ठेवते पण टाकणं होत नाही. तर असं काही अडचणी असतात. तर समजून घेत जा मित्रमैत्रिणींनो. व्हिडिओ माझा पाहत जा. उशीर जरी झाला तरी कधी कधी अशा काही समस्या असतात. आणि काल काय झालं बघा, काल दिवसच वाईट होता का काय कुणास ठाऊक. कालचा दिवस इतका की बेकार होता. ह्यांच्याकडनं 5,000 रुपये खिशातनं 5,000चं बंडल खालीच पडलं. कुठं पडलं हे कळालंच नाही. आणि ते पैसे आपले नव्हते. कसं होतं, त्यांचे सगळे कलेक्शनचे पैसे होते आणि त्यांच्या पार्टनरला म्हणजे जिथं काम करतात त्यांना द्यायचे होते सगळं पैसे, तिथे सगळे हिशोब. तर बघा ह्यांच्या खिशातनं तिथं त्यांच्या खिशामध्ये जवळजवळ 3-4 बंडल होते. त्यातल्या 5,000चा बंडल एक 5,000चा होता. तो कधी पडला कळालंच नाही. आणि ते इतकी म्हणजे कालचं इतकं मनस्थिती खूप खराब. रात्री ना इतकं टेन्शन आलं होतं. म्हणजे बघा 5 रुपयेसुद्धा इकडे तिकडे झाले तर आपल्याला म्हणजे चैन पडत नाही. तर रात्री ना 5,000चा असं गोळ पडल्यामुळे ना मनस्थिती आणि चैनच पडत नव्हती काल रात्री. असं काय दिवस एक असे वाईट दिवस येतात. म्हणजे सकाळपासून त्या दिवशी असं काहीच घडत जातं वाईट. त्याच्यामुळे मग काय होतं, व्हिडिओ पण मी अपलोड उशिरा केला. म्हटलं आज व्हिडिओ तर टाकणं भागच आहे, बनवलेला व्हिडिओ, म्हणून मी काल अपलोड उशिरा केला. बघा आपल्याला महिन्याला पैसे कमवायला महिना घालवतो आपण आणि 2 मिनटात एखाद्याला ते 5,000 रुपये मिळून जातात. आपले 5,000 रुपये पडलेले. आणि ह्याच्या नंतर लक्षात आलं, म्हणजे एका दुकानात गेले, तिथे कलेक्शन करायला गेले होते. कलेक्शनचे पैसे सगळे मोजून घेऊन खिशात घातले. ते काय खिशातनं हात काढता घालता म्हणजे एक बंडल पडलं. काल असं नुकसान झालं बघा. आता आपल्याला ते भरून देणं भाग आहे. आपल्याला ते 5,000 रुपये द्यावे लागतील. कालचा अशा प्रकारचं ना वाईट दिवस गेला खूप. चला असो काय आपलं, मी ह्यांना तेच म्हणलं, आता तुम्ही कितीही विचार केला तर आपण कोणाचं देणं आहे म्हणून समजायचं आणि सोडून द्यायचं. आपण कोणाचे तर 5,000 रुपये देणं होते. महिनाभर बरोबर आहे. महिनाभर कमवायला किती म्हणजे महिना आपण घालवतो पैसे तेवढे कमवायला, आणि गमवायला 2 मिनटं पण नाही लागले. चला आता विरांश येईल तोपर्यंत आता मी मेथीची भाजी रसिकाने वरती काढून ठेवली होती. कारण का
रसिकाच्या मावशीबाई पण ना आजारी पडल्या. आता जवळजवळ 10 दिवस नाही आल्यात. तर आणि म्हणल्या होत्या 11 तारखेला येते. तर आज 11 तारीख असून सुद्धा आता त्या आजारी पडल्या, दवाखान्यात ॲडमिट होत्या. आता असं आजारी असलेल्या माणसाला आपण काही बोलू शकत नाही. त्याच्यामुळे रसिकावर लोड होतो. सगळंच काम करायचं म्हणजे स्वयंपाक. आता थोड्या वेळाने मी बनवणार आहे उकडपेंडी. तुम्हाला दाखवतेच मी उकडपेंडी कशी बनवते. हे उकडपेंडी हा प्रकार आहे ना, तो खानदेशातला प्रकार आहे उकडपेंडीचा. तर रसिका म्हणली आज आपल्याला ना जेवायला उकडपेंडीच बनव. रोज भाजी पोळी खाऊन खाऊन कंटाळा येतो. त्याच्यामुळे आज म्हणली उकडपेंडी बनव गरम गरम. ठीक आहे म्हटलं, बनवता येईल थोड्या वेळाने. चला मग पुन्हा थोड्या वेळाने भेटते. उकडपेंडी कशी बनवते हे तुम्हाला दाखवण्याकरता. आणि मी इकडे हे खात होते बघा, फुटाणे ना आपल्या हाडाला चांगले असतात, म्हणजे शरीराला चांगले असतात फुटाणे. तर बघा दाखवते तुम्हाला. हे पहा, फुटाणे आणि गूळ आणि फुटाणे खातात बघा. आपले हाडं बळकट बनतात गूळ आणि फुटाण्याने. तर मी फुटाणे खात होते. कोण पाडवलं? नको रे बुबा, विरांशला पाडू. विरांश आता स्कूलमधनं आला आहे आणि दमून जातो विरा माझा. का रे पाडलं बुबा तू? आता विरांशला थोडी रेस्ट घेऊ दे. तोपर्यंत आजी उकडपेंडी करतील. ओके. तो रेस्ट घे. नाही ठेवत, नीट ठेवते, जागीच ठेवते मी. नीट जागीच ठेवली ना. हां नाही नीट ठेवली बाळा, नीट ठेवली आहे. स्कूलची बॅग आजी इकडे तिकडे ठेवू नको म्हणतो मला. हा गा. तर बघा आता उकडपेंडी बनवते. तर बघा कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. हां आराम घेतला ना विरंशने. बघा तेल ह्याच्यात कढईमध्ये टाकलेलं आहे. हे बघा इकडे पाणी उकळायला ठेवलं आहे. जिरे मोहरी तेलामध्ये टाकते. तर ह्याला ना थोडं जास्तच तेल लागतं उकडपेंडीला. त्याच्यामध्ये बघा हां सगळं जिरे मोहरी हिरवी मिरची आणि शेंगदाणे टाकलेले आहेत आणि हिंग. आणि याच्यामध्येच आता पीठ मी भाजायला टाकते. हे पहा इकडे चांगलं ना भाजून घेते असं पीठ. हो 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 ना. तर बघा आता ह्याच्यामध्ये मी मीठ, तिखट, थोडं साखर, थोडीशी चवीपुरती अशी टाकणार आहे. गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी. हे बघा ह्याच्यामध्ये मी तिखट, मीठ, हळद सगळं टाकलेलं आहे. हे बघा इकडं तयार झाली उकडपेंडी. आता हे सगळे ज्याच्या कुठ्या सगळे मोडून घेते कुठ्या. या सगळ्याजण उकडपेंडी खायला त्याला ना या उकडपेंडीला ना तेल जास्त लागतं. चला आता मग भेटूया अशा नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.